नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कुंदाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची हे आपण पाहणार आहोतच। पण त्याचबरोबर या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणकोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या कुंदाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर फुलांसाठी याला वेळोवेळी योग्य ती खतेही द्यावी लागतात। कारण जेव्हा आपण कुंड्यांमध्ये ही झाडे लावतो तेव्हा आपण दिलेल्या या खताच्या माध्यमातूनच त्यांना ही पोषक तत्वेही मिळत असतात। पण त्याचबरोबर या झाडांना सूर्यप्रकाश, पाणी हे देखील योग्य प्रमाणामध्ये हे मिळायला हवे। कुंदाच्या झाडाला देखील इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच भरपूर फुलांसाठी भरपूर सूर्यप्रकाश हा मिळायला हवा। त्यामुळे हे जे झाड लावलेले आहे ते अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभरामध्ये एक 4 ते 5 तास एवढे तरी ऊन हे मिळायलाच हवे। कुंदाच्या झाडाला देण्यासाठी आज मी या अंड्याच्या टरफलांचा वापर हा करणार आहे। कारण अंड्याच्या टरफलामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन हे जास्ती प्रमाणामध्ये असते। त्यामुळे झाडावरती ज्या फांद्या येतात त्या सुदृढ आणि मजबूत होण्यासाठी मदत होते। झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या सुदृढ मजबूत तेवढीच झाडावरती फुले देखील ही जास्ती प्रमाणामध्ये लागण्यासाठी ही मदत होते। कुंदाच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी खते देणे हे जसे आवश्यक आहे तसेच झाडाची वेळोवेळी छाटणी करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। झाडाची ही छाटणी केल्यामुळे झाडावरती नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात आणि या ज्या नवीन फांद्या तयार होतात त्याच्यावरतीच फुले ही लागत असतात। जुन्या फांदीवरती जी फुले आहेत ती कधीही लागत नाहीत। कुंदाच्या झाडावरती फुले ही अशा प्रकारे गुच्छामध्ये येतात। तर त्या गुच्छामधील सर्व फुले उमलल्यानंतर ते कट करावे, म्हणजे झाडावरील ज्या इतर कळ्या आहेत त्या लवकर उमलण्यासाठी ही मदत होईल। झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आज मी या वापरलेल्या चहा पावडरचा वापर हा करणार आहे। चहा पावडर वापरल्यानंतर ती स्वच्छ धुवून सुकवून जर आपण या झाडाला दिली तर झाडाला भरपूर फुले लागतात। कारण चहा पावडरमध्ये हे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस हे तिन्ही घटक हे भरपूर असतात। त्यामुळे झाडाला फुले लागण्यासाठी ही मदत होते। तुम्ही ताज्या चहा पावडरचा देखील वापर करू शकता, मात्र त्याचे प्रमाण हे थोडे कमी करावे, म्हणजे एका झाडासाठी फक्त अर्धा चमचा एवढाच त्याचा वापर हा करावा। त्यानंतर झाडाला देण्यासाठी मी या शेणखताचा देखील हा वापर करणार आहे। शेणखतामध्ये हे नायट्रोजन भरपूर असते, त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होते। झाडावरती नवीन फुटवे यायला ही मदत होत असते। झाडाला फुले लागतात ती या नवीन फुटव्यावरती, फांदीवरतीच लागत असतात। त्यामुळे महिन्यातून एकदा तरी या झाडाला शेणखताचा वापर हा जरूर करावा। शेणखत घेताना मात्र ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे, तरच झाडाला चांगला असा फायदा होतो। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खताचा वापर करू शकता। त्यामध्ये तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट खत यासारखी खते ही वापरू शकता। आता हिवाळ्यामध्ये झाडांना ऊन हे थोडे कमी मिळते, त्यामुळे आपण झाडांना पाणी दिल्यानंतर कुंडीतील जी माती आहे ती लवकर कोरडी होत नाही। त्यामुळे पुन्हा झाडांना पाणी देताना हे कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे। कुंडीतील माती वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही कोरडी होईल तेव्हा झाडाला पाणी द्यावे। नाहीतर जास्ती पाण्यामुळे आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि आपले झाड देखील हळूहळू खराब व्हायला सुरुवात होते। कुंडीतील जी माती आहे ती 15 ते 20 दिवसातून एकदा तरी हलवून अशा प्रकारे मोकळी करावी। त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते। आता आपण घेतलेली ही जी खते आहे ती झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील वरच्या बाजूची थोडी माती ही काढून घ्यायची आणि नंतर आपल्याला ही खते द्यायची आहेत। खते दिल्यानंतर ही जी काढून घेतलेली माती आहे ती वरून आपल्याला टाकायची आहे। असे केल्यामुळे या खतामधील जी पोषक तत्वे आहेत ती जेव्हा आपण झाडाला पाणी देतो तेव्हा ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि झाडांच्या मुळापर्यंत पोहोचली जातात।
एका झाडासाठी मी या 2 अंड्याचे टरफले चा वापर हा केलेला आहे. जी वापरलेली चहा पावडर आहे ती एका झाडासाठी 2 ते 3 चमचा एवढी पुरेशी होते. झाडाच्या आकारानुसार जे शेणखत आहे ते 1 किंवा 2 मुठी या प्रमाणामध्ये हे आपल्याला झाडाला द्यायचे आहे. तर अशा प्रकारे ही अंड्याची टरफले, चहा पावडर आणि जे शेणखत आहे याचा वापर कुंदाच्या झाडासाठी 1 महिन्यातून एकदा जरी केलात तरी आपल्या या झाडाची वाढ ही चांगली होईल. झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी देखील ही मदत होईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.